चेतनेचा प्रवास. मूव्हिंग फ्रॉम वन चक्र टू अनदर चक्र. चेतना ही प्रवाही आहे आणि ती प्रत्येक चक्रामध्ये खेचली जाते. सगळं काही चेतनामयच असल्यामुळे शरीर, मन, आत्मा, ऑरा ही सगळी चेतनेचीच रूपं. फक्त प्रत्येक ठिकाणी तिची घनता वेगळी वेगळी असते आणि तिचा पर्पज निश्चितपणे वेगळा असतो. चेतना एका चक्रामधलं तिचं काम पूर्ण झालं की दुसऱ्या चक्राकडे जाते. काम पूर्ण होणं म्हणजे त्या चक्रामध्ये जेवढे अनुभव घ्यायचे आहेत तेवढे सगळे पूर्ण करणं. हे साईट सीइंगसारखं आहे. आपण एखाद्या मोठ्या टूरवर गेलो की एका गावातली सगळी प्रेक्षणीय स्थळं पाहायची आपली धडपड असते. एखादं राहिलंच तर पुढच्या वेळेकरता काहीतरी ठेवूया की असं म्हणून आपण दुसऱ्या गावी जातो आणि तिथली स्थळं पाहतो. अशी आपली टूर पूर्ण करून आपण आपल्या घरी परत येतो. चेतनेचा प्रवासही असाच आहे. तिनं मानवरूप धारण केलं की तिला 7ही चक्रांचा प्रवास करायचाच असतो. प्रत्येक चक्रातल्या अनुभवातून शिकून तो पूर्ण करून पुढे जायचं असतं. हे कोणते अनुभव आणि ते कसे पूर्ण करायचे हे पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून असतं. पुण्यकर्म केलं असेल तर वर्तमान जन्मात चांगला अनुभव येईल आणि गुन्हा घडला असेल तर वर्तमान जन्मात दुःखद अनुभव येईल. हे पूर्ण मात्र प्रत्येक मानवाला करायचंच असतं. एकाच चक्रातील कर्म आणि अनुभव हे नेहमी पूर्ण होतातच असं नाही. मागील जन्मामध्ये जर दुसऱ्या एखाद्या चक्रातील अनुभव अधिक असेल तर ते चक्र चेतनेला खेचत राहतं. त्यामुळे प्रत्येक चक्रातील अनुभव विश्व हे पूर्ण होईलच असं नाही. याला अनेक जन्म लागतात. ज्या जन्मात ते पूर्ण होतं त्या जन्मात चेतना पूर्णपणे दुसऱ्या चक्रात जाते. मग ती पूर्ण झालेल्या चक्रात परत येत नाही. अशा व्यक्तीमध्ये सुद्धा बऱ्याचदा इम्बॅलन्सच दिसतो. याची चर्चा आपण केलेली आहेच, पण मानवाला या प्रवासाची कल्पना असण्याची आवश्यकता आहे. पूर्णता. ज्या मानवाची चेतना अनाहत चक्रामध्ये पोचली आहे तीच व्यक्ती रेकी अट्युनमेंट्सकडे आकर्षित होते. याचाच अर्थ मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर या चक्रांच्या मधील तिचा शोध संपला असून आता ती आत्मिक उन्नतीच्या प्रवासाकडे वळली आहे. मानव म्हणून जो काही पूर्णतेचा प्रवास आहे तो इथूनच सुरू होतो. पूर्णता म्हणजे आपण ज्या कारणाकरता पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्याची पूर्णता. हा पर्पज सहजासहजी दिसत नाही आणि पूर्णतेबद्दलची जागरूकताही असत नाही. याकरता चेतना अनाहत चक्रात आणि विशुद्धी चक्रातच असली पाहिजे. आयुष्यात ज्या घटना घडत असतात, ज्या व्यक्ती भेटतात आणि जगत असताना आपल्या आसपास ज्यांचे अस्तित्व आहे, असं सगळं काही पूर्णतेची साधनं आहेत. चैतन्याच्या कणाला जन्म घेऊन शरीर धारण केल्यावर जगताना एकटं वाटू नये म्हणून त्याच्या आसपासचे अनेक चैतन्य कण हे शरीर, निसर्ग, वस्तू अनेक आकार धारण करून पृथ्वीवर येतात. त्यांच्या पृथ्वीवर येण्यामागे एवढंच कारण आहे की मानवाला त्याचा खेळ जड जाऊ नये. मानवाच्या आसपासच्या प्रत्येक गोष्टीचा हा नवा संदर्भ आहे. त्याचा पर्पज पूर्ण करण्याकरता एक सपोर्ट सिस्टीम आहे. तो जगत असताना ज्या घटना घडतात त्या देखील सपोर्ट सिस्टीमच आहेत. जे काही घडतं ते 100% भूतकाळाचं रिफ्लेक्शन असतं. पूर्वजन्मातले संस्कार या घटना निर्माण करतात. पूर्वजन्मी घेतलेलं किंवा दिलेलं या जन्मात पुन्हा घेतलं किंवा दिलं जावं एवढ्याकरता ही घटना घडते. त्यामुळे व्यवहार पूर्ण होतो. रोजच्या आयुष्यातले ताण, तणाव, संघर्ष, मान, अपमान, चोरी, दरोडे, खून, अत्याचार हे सर्व काही या व्यवहाराचीच रूपं आहेत. हे सगळं पूर्ण होण्याकरता आपण ते कशा प्रकारे ग्रहण करतो हे महत्त्वाचं आहे. घटना घडली म्हणजे भूतकाळाचं रिपिटेशन झालं असं म्हणून ती पूर्ण होत नाही. हे कळून सुद्धा ती पूर्ण होत नाही. हाऊ वन टेक्स इट दॅट कम्प्लीट्स द सिच्युएशन. घटनेमध्ये स्वतः पूर्ण व्हायची ताकद नाही आहे. आपल्या दृष्टिकोनामध्ये ती एनर्जी आहे. या घटना जोपर्यंत आपण यातून शिकत नाही तोपर्यंत रिपीट होत राहतात. शिकलं
की रिॲक्शन आणि इंटरप्रिटेशन बदलतं. हे बदललेलं रिॲक्शन आणि इंटरप्रिटेशन प्रेझेंट मोमेंटमधलं असल्यामुळे घटनांचं रिपीट होण्याचं दुष्टचक्र थांबतं. त्याला प्रेझेंट मोमेंटची एनर्जी मिळते. त्यामुळे या घटनांनी काय निर्माण होतंय यापेक्षा हाऊ आय एम गोइंग टू डील विथ इट हा अप्रोच महत्त्वाचा. आनंद, दुःख, संघर्ष, नैराश्य, रेझिस्टन्स या सगळ्याच्या पलीकडे वर्तमान क्षणाची चेतना आहे. हे घटनाचक्र घडतं ते ती चेतना जागृत करण्याकरता घडतं. हा संदर्भ आपल्या लक्षात यायला हवा. घटनेचा माझ्या मनावर काय परिणाम होतो हे बघण्याऐवजी ती घटना माझ्यामध्ये काय जागृत करत आहे हे बघावं. व्हॉट इज गेटिंग ॲक्टिवेटेड. चेतना विशुद्धी चक्रात आलेली असतानाच अशा प्रकारचा विचार करता येईल. म्हणजे रेकी सिस्टीममधली पहिल्या दिवशीची अट्युनमेंट. एखाद्या घटनेनी निराशा निर्माण झाली तरी ती मनाची अवस्था आहे. ते भूतकाळाचं रिपिटेशन आहे. यातून मी काय शिकावं असं स्वतःला विचारलं की वर्तमानातील ऊर्जा सहजपणे जागृत होते. अशा पद्धतीनं विचार करायची सवय लावली तर पूर्णतेचा रस्ताच दिसायला लागेल. वेगवेगळ्या व्यक्ती आणि वस्तू या वेगवेगळे आकार धारण करून आपल्या आयुष्यात येतात खरं, पण त्यांच्या अस्तित्वाशी कसं रिलेट करायचं हे योग्य रीतीने माहीत असणं याची आवश्यकता आहे. रिलेशनशिप का आहे, वाय हे जर लक्षात आलं तर आपले अनेक रोल आपल्या लक्षात येतील. रिलेशनशिपचा एक अर्थ म्हणजे नोईंग आवर सेल्फ. वी कॅनॉट नो आवर सेल्फ विदाऊट अदर्स. मानवाला आपण कसे आचरण करतो, आपण कशा प्रतिक्रिया देतो हे माहितीच नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची फार आवश्यकता आहे. दुसऱ्या व्यक्तीशी संबंध स्थापित झाल्यानंतरच मगच या गोष्टी उलगडू शकतात. उदाहरणार्थ व्यक्ती एकटी असताना तिला राग, द्वेष, प्रेम काही जाणवत नाही. कोणाशी तरी संबंध आल्यानंतरच ते जाणवतं. रिलेशनशिपचं दुसरं डायमेन्शन म्हणजे दोन ऑरामधली एनर्जी. खरं तर दोन पर्सनॅलिटीजचा या नात्याशी काहीही संबंध नाही. सत्य असं आहे की दोन एनर्जीज एकमेकांशी रिलेट करतात, पर्सनॅलिटीज नाहीत. पण माइंड मात्र स्वतःच्या पर्सनॅलिटीतून दुसऱ्याच्या पर्सनॅलिटीकडेच अट्रॅक्ट होतं. पर्सनॅलिटी ही पूर्वजन्मातल्या संस्कारांनी घडलेली आहे. त्यामुळे ती पास्टची मिरर इमेज आहे. म्हणजे दोन पास्टमधील मिरर इमेजेस एकमेकांशी प्रेझेंटमध्ये रिलेट करतात. यात पूर्णता कशी येईल? एक मानव दुसऱ्या मानवाकडून चेतना ग्रहण करतो आणि दुसरा त्याला अवेलेबल करतो. हे देणं घेणं जर का पूर्ण झालं तरच ते नातं पूर्ण होतं. दिस इज बियॉन्ड द पर्सनॅलिटी. दिस इज हॅपनिंग बियॉन्ड द पर्सनॅलिटी. कंप्लीशन थ्रू रिलेशनशिप म्हणजे बॅलन्स्ड गिव्ह अँड टेक ऑफ एनर्जी. हा या जन्मात पूर्ण झाला नाही तर कोणत्या तरी जन्मात पूर्ण करावाच लागतो. आणि या कंप्लीशनसाठी मानवाच्या आसपासचं सगळं अस्तित्व त्याला मदत करत राहतं. आयुष्यात घडणाऱ्या घटना, रिलेशनशिप्समुळे होणारं प्रोसेसिंग, समज, गैरसमज, रेझिस्टन्स, सुखदुःख ही सगळी पूर्णतेची साधनं आहेत. वेगवेगळ्या व्यक्ती मानवाच्या आयुष्यात येत असतात. कुटुंब, समाज, नातेवाईक, ओळखी अनोळखी व्यक्ती. काहींना केवळ पाहिलेलं असतं, काहींचं केवळ अस्तित्व आहे एवढंच माहिती असतं, काहींच्या अस्तित्वाचं भान देखील नसतं. या सगळ्यांचं मानवाच्या आयुष्यात असणं याला फार अर्थ आहे. प्रत्येक मानवाला स्वतःची आभा आहे, ऑरा आहे. पूर्वजन्माचे संस्कार आणि कर्म हे या आभामंडळात स्टोअर झालेले असतात. वर्तमान जन्मामध्ये जगत असताना हे संस्कार पूर्ण होण्याकरता याच्या एक्झॅक्टली अपोजिट किंवा तसेच संस्कार घडतील असे क्षण व्यक्ती यांना इन्व्हाइट करतं. म्हणजे मागील जन्मामध्ये जर कुणाला दुःख दिलेलं असेल तर या जन्मामध्ये त्याच्याकडून दुःख परत घ्यावं लागतं किंवा त्या व्यक्तीचं दुःख हील करावं लागतं. तसंच क्रोध किंवा द्वेष यांचं सुद्धा या जन्मामध्ये पूर्वजन्मात झाली असेल तशीच घटना घडते.
पण आपला एक्सपेक्टेड रोल मात्र वेगळा असतो. ही घटना पुन्हा त्याच पद्धतीने जगायची नसते, ती घटना पूर्ण करायची असते. त्यामुळे कधी पूर्वजन्मात दुःख दिलं असलं किंवा अन्याय केला असला तर या जन्मात शांतपणे ते दुःख किंवा अन्याय स्वीकारायचा असतो. हे कधी मानसिक पातळीवरती होईल, तर कधी काही ॲक्शन्स घ्याव्या लागतील. विशुद्धी चक्रात जर चेतना पोचली असेल तर अशा स्वरूपाच्या ॲक्शन्स घेतल्या जाऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीला भेटताना एक जाणीव डेव्हलप होते, ती म्हणजे या व्यक्तीची माझी भेट ही पूर्वजन्मात झालेली आहे. या व्यक्तीला मी पुन्हा इन्व्हाइट केलंय माझे संस्कार पूर्ण करण्याकरता. ही व्यक्ती वर्तमान क्षणामध्ये जे वागेल ते योग्यच आहे, कारण हे सगळं पूर्णतेकरता घडत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की चेतना कोणत्या जन्मात विशुद्धी चक्रात पोचेल आणि हे सगळं कधी घडेल. ही अनिश्चितता रेकी पद्धतीनं निश्चित होते. म्हणजे चेतना विशुद्धी चक्रात ताबडतोब पोचते असं नाही, पण फर्स्ट लेवलच्या अट्युनमेंट नंतर ही शक्यता निर्माण होते आणि अनाहत चक्र ते विशुद्धी चक्र असा मार्ग ओपन होतो. मानवाचा जन्म झाल्याबरोबर त्याची एनर्जी ही दुसऱ्याला निवडत असते. कोणकोणता अनुभव या जन्मात पूर्ण करायचा आहे हे आधीच ठरलेलं असतं. त्याकरता एनर्जी काम करत असते. मानवाचा अँटेना अशाच लोकांना अट्रॅक्ट करतो. आयुष्यात अशाच घटना घडत असतात. हे सगळं ॲप्रोप्रिएटली घडत असतं, कारण हा चैतन्याच्या संकल्पाचा भाग आहे. पण जगताना मात्र हा अवेअरनेस न राहिल्यामुळे पर्सनॅलिटी आणि पॅटर्नप्रमाणे जगलं जातं. ही पर्सनॅलिटी कशी घडते? त्या व्यक्तीची चेतना वर्तमान जन्मामध्ये ज्या चक्रात पोचली असेल त्याप्रमाणे पर्सनॅलिटी घडते. तसेच अनुभव येतात, त्यानुसार रिॲक्शन घडते आणि एका अव्यक्त स्वरूपामध्ये विकास घडत राहतो. आपल्या भोवतालच्या लोकांची वेगवेगळी वर्तुळं हे आपल्या स्वतःचंच मॅनिफेस्टेशन आहे. त्यांचं अस्तित्व हे आपल्याला नाकारता न येणारा असा आपल्याच अस्तित्वाचा भाग आहे. ही जाणीव आणि हा अनुभव अनाहत चक्रामध्ये येतो. मानवाने ही जाणीव कॉन्शियसली वाढवली तर सगळ्यांच्याबद्दल प्रचंड स्वीकृती निर्माण होईल आणि सगळ्याच नात्यांचा पर्पज पूर्ण होईल. ही प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या रूपांची, गुणांची, स्वभावाची असली तरी ती माझ्या आयुष्यात आहे. मी तिचा पूर्ण स्वीकार करायचा आहे आणि जज न करता असंही असतं मानवाचं रूप, असं म्हणून ते पूर्ण करायचं आहे. हाच मानवाचा महत्त्वाचा रोल आहे. आयुष्यात येणारे लोक हे कारणाशिवाय आणि अपघाताने आलेले नाहीत. हे सगळं मानवाने स्वतः निवडलंय. प्रत्येकाचा एक पर्पज आहे. मानवाला आपण कुठे आहोत ते कळावं म्हणूनच लोक आयुष्यात येतात. सगळं काही मीच निवडलंय याची त्याला जाणीव व्हावी म्हणून वेगवेगळ्या घटना घडतात. जर हे मी निवडू शकतो तर हे मी बदलूही शकतो, हा चॉईस मला आहे असा विश्वास जागृत व्हावा, यासाठी अनेक गोष्टी घडतात. हा चॉईस अनाहत चक्राची शक्ती आहे, ऊर्जा आहे. चेतना अनाहत चक्रात पोचल्यानंतर जे योग्य आहे तेच घडावं आणि ते पूर्णतेकरताच घडावं असा सपोर्ट म्हणजे कल्पवृक्ष आहे. खूप थकल्यावर आपल्याला एनर्जी मिळावी म्हणूनही अनेक लोक आयुष्यात येतात. पूर्वजन्माचं कर्म पूर्ण करता यावं म्हणूनही अनेक लोक येतात. मानवाला भेटणारे सगळे लोक आपण ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने मानवाला तो कुठे पोचला आहे हे कळणं शक्य आहे. एक व्यक्ती म्हणजे एक अनुभव. हा अनुभव ती व्यक्ती देत नाही, तर मानव तो अनुभव स्वतःच घडवून व करवून घेत असतो. जिथे मानवाची चेतना तिथे त्याचा अनुभव. ए व्यक्तीला बी व्यक्तीचा राग आला, म्हणजे ए व्यक्ती ज्याला राग आलाय त्याला दुसऱ्या बी व्यक्तीने समजावून दिलं की त्याचा प्रवास मणिपूर चक्रापर्यंत झालाय. हे काम न झाल्यास किंवा ही मिरर इमेज न पेलवल्यास ज्यांच्याकडून चेतना ग्रहण करता येईल आणि मनाला ऊर्जा मिळेल अशा व्यक्ती सपोर्ट म्हणून आयुष्यात प्रवेश करतात. जे पटत नाही, जे सहन होत नाही, आवडत नाही
ते सर्व काही दुसऱ्या व्यक्तीकडून मिरर इमेज म्हणून दिसतं. ही रियालिटी आहे. ती स्वीकारायची आणि स्वतःला पूर्ण करायचं हे शक्य आहे. पण चेतना फार करुणामयी आहे. हे सगळं एकाच क्षणी झेपायला पाहिजे अशी कठोर शिस्त तिच्याकडे नाही. हे झेपलं नाही तर ती मनाला ऊर्जा देणारे, प्रेम देणारे, ज्ञान देणारे लोक, घटना, निसर्ग यांचा आयुष्यात प्रवेश करवते. त्यामुळे ही मिरर इमेज पाहणं सुसह्य होतं. आणि एकदा पाहता आली नाही तर पुढील वेळी, त्यावेळी नाही तर पुढच्या वेळी, असं हे करुणेनं निर्माण केलेलं क्षमाशील चक्र चालू राहतं. याला आपण खरं तर दुष्ट चक्र, विशस सर्कल असं म्हणतो. त्याच्याकडे या दृष्टीनेही बघता येईल. मग ते लर्निंगचं चक्र होईल. हा अनुभव अनाहत चक्रात येतो आणि याचं ज्ञान विशुद्धी चक्रात निर्माण होतं. या सपोर्ट सिस्टीमचा एनर्जी एक्सचेंज म्हणजे जसा मानव चेतना घेतो तशा काही व्यक्ती त्याच्याकडून चेतना ग्रहण करतात. म्हणजे नेहमी 1 to 1 अशा स्वरूपातच मानवी नाती बघायची नाही आहेत. आपण पाहिलेल्या वर्तुळामध्ये विशिष्ट अनुभव देणाऱ्या घटना घडत असतात. उदाहरणार्थ, घरातून प्रेम मिळालं नाही तर मित्रांच्याकडून किंवा नातेवाईकांच्याकडून मिळतं. किंवा याविरुद्ध घरात खूप लाड झाले तर आयुष्यात खूप जबाबदारी येते आणि मित्रांकडून मिळालेल्या प्रेमामधून जी ऊर्जा मिळालेली आहे ती तिथे द्यावी लागते. एका मानवाचा एका जन्मातला अनुभव पूर्ण होणं म्हणजे चैतन्याचं अख्खं अस्तित्व पूर्ण होणं. चेतना स्वतःकडून निघून दुसऱ्यात पोचते, कारण दुसरा तिला ड्रॉ करतो. तिथला अनुभव घेऊन ती स्वतःकडे परत येते. या तिच्या प्रवासामध्ये संपूर्ण जगाचं अस्तित्व समावलेलं आहे. दिस इज द पर्पज ऑफ द वर्ल्ड. ईच चक्र क्रिएट्स इट्स ओन वर्ल्ड. याकरताच संपूर्ण जगाची निर्मिती झालेली आहे. मानव आणि निसर्ग यामुळे विश्वाची पूर्णता संभव होत आहे. व्यक्तीपासून ब्रह्मांडापर्यंत वेगवेगळी वर्तुळे आहेत आणि या वर्तुळामध्ये वेगवेगळ्या अनुभव देणाऱ्या घटना घडत असतात. वेगवेगळ्या वर्तुळात त्या जरी वेगवेगळ्या घडल्या तरी मानवाला त्याचा अनुभव होतो, जिथे त्याची चेतना असेल केवळ त्याप्रमाणे. म्हणजे जर का आज्ञाचक्र विकसित असेल तरच पृथ्वीच्या एका टोकावरच्या मानव समूहाला काय त्रास होत आहे हे त्या व्यक्तीला जाणवेल. प्रत्येकालाच हे जाणवेल असं नाही. हे विकसित आज्ञाचक्राचंच लक्षण आहे. या विकासाची पहिली पायरी अनाहत चक्रच आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला जगात कोणावर जरी अन्याय झाला तरी त्याचा त्रास होतो. जे लोक अज्ञात असतात, न्यूज माध्यमातून सुद्धा ही न्यूज त्या व्यक्तीकडे आलेली नसते, पण हा त्रास तिच्या चेतनेला जाणवतो आणि तिच्या हृदयातून प्रार्थना किंवा हिलिंग हे स्वाभाविकपणे घडतं. हे हिलिंग घडणं म्हणजेच संपूर्ण मानव जातीच्या अस्तित्वाची पूर्णता. हा खरा तर बॅलन्स्ड एनर्जी एक्सचेंज आहे. हा फॅमिलीपासून सुरू होतो. प्रत्येक वर्तुळ आणि मानव यांच्यात डायरेक्टली एनर्जी एक्सचेंज साधला जाईलच असं नाही, पण तो दुसऱ्या कुठल्या तरी वर्तुळात पूर्ण होतो. उदाहरणार्थ, आईकडून प्रेम मिळत नाही तर वडील, भाऊ बहीण, आत्या, मावशी असं दुसऱ्या कोणाकडून तरी ते पूर्ण होईल. आईकडून एनर्जी न मिळणं हे मागच्या जन्मीचं कर्म आहे. या अनुभवातून पुढे जाऊनच ते पूर्ण होणार आहे. पण दुःख करून ते पूर्ण होत नाही, रिॲक्ट करूनही नाही. नुसतीच वर्षानुवर्ष जात राहतात. हे कर्म आहे आणि मला ते पूर्ण करायचं आहे. या अवेअरनेसमधून ते पूर्ण होईल. हा अवेअरनेस विशुद्धी चक्रातच अनुभवास येतो. प्रत्येक पातळीवर त्या विशिष्ट पातळीच्या चेतनेनुसार एक अनुभव विश्वच तयार होतं. अनुभव विश्व प्रत्येक पातळीवर त्या पातळीच्या चेतनेनुसार एक अनुभव विश्व तयार होत असतं आणि ते प्रत्येक चक्रात त्या त्या स्वरूपात दिसतं. उदाहरणार्थ, मूलाधार चक्रामध्ये शोध आणि धडपड दिसते. स्वाधिष्ठान चक्रामध्ये उत्कट आणि तीव्र भावना असतात. मणिपूर चक्रामध्ये प्रूव्हिंग, सक्सेस आणि फेम आहे. अनाहत चक्रामध्ये बॅलन्स्ड रिलेशनशिप आणि कंपॅशन आहे. विशुद्धी चक्रामध्ये अवेअरनेस आहे, बॅलन्स्ड लाईफ आहे. आज्ञाचक्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन इन अदर्स लाईफ आहे. सहस्त्रार चक्रामध्ये मात्र
शून्यावस्था आहे. घटना, व्यक्ती, वस्तू या अनुभव देत नाहीत, चेतना अनुभव देते. एक घटना घडते आणि त्याचा अनुभव वेगवेगळा असतो, कारण चेतना जिथे असेल तसा अनुभव होतो. कधीकधी संमिश्र अशा भावना सुद्धा जाणवतात, कारण चेतना एकाच वेळेस अनेक चक्रामधून जात असते. रिॲक्शन आणि इंटरप्रिटेशन हे या चेतनेनुसारच व्यक्त होतं. जे घडतंय ते ज्या मनाला पोचतं ते मन त्या चेतनेप्रमाणे त्या चक्रात असतं. ते मन रिॲक्ट करतं, ते मन इंटरप्रिट करतं. म्हणूनच एक घटना घडते, पण प्रत्येक क्षणी रिॲक्शन आणि इंटरप्रिटेशन्स वेगवेगळी असतात. जिथे चेतना तशी रिॲक्शन. तीच घटना रिपीट झाली तर रिॲक्शन बदलू शकते, कारण त्या क्षणी चेतना दुसऱ्या चक्रात असते. व्यक्तीच्या अनुभव विश्वामधला एक इमिजिएट जाणवणारा भाग म्हणजे जीवनातल्या व्यक्ती. या व्यक्ती आपल्या आयुष्यात आहेत म्हणजे त्यांचा आणि आपला पर्पज एकच आहे असं नाही. पूर्णपणे परस्पर विरोधी असा पर्पज असू शकतो, पण त्याच्यातला काही भाग हा मागील कर्मामुळे बरोबर काढायचा असतो. तो भाग पूर्ण झाला की रस्ते वेगवेगळे होतात. पण परस्पर विरोधी प्रवृत्तीच्या व्यक्तींना एकमेकांच्या सहवासाला रेझिस्ट करण्यात काही अर्थ नाही, कारण हा सहवास पूर्ण झाल्याशिवाय आणि या सहवासामधला एनर्जी एक्सचेंज पूर्ण झाल्याशिवाय पर्पजकडे जाता येणार नाही. म्हणजेच हा सगळाच पर्पजपर्यंत पोचण्याचा रस्ता झाला. मागे आपण पाहिलं की सगळी वर्तुळं वेगवेगळ्या मानवांची आणि पर्पज नामक खेळाचीच आहेत. या वर्तुळातल्या व्यक्ती आणि घटना यालाच आपण जीवन म्हणतो. पण हे सगळं काही अपूर्ण राहतं. ते पूर्ण कसं करायचं हा मुख्य प्रश्न आहे. या प्रश्नाभोवती सगळं आयुष्य विणलं जातं. प्रत्येक क्षणी चेतना कोणत्याही चक्रात असली तरी सुद्धा शोध हे तिचं मूळ स्वरूप आहे. ती सारखीच पूर्णतेच्या शोधात असते. हा शोध प्रत्येक चक्रात वेगवेगळं रूप धारण करताना दिसतो. मूलाधार चक्रामध्ये जीवाशिवाच्या मिलनाचा शोध आहे, पण मार्गच सापडत नाही. स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध आहे, पण तो इमोशन्सच्या मार्गाने आहे, त्यामुळे दुःख असतं. मणिपूर चक्रामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध आहे, पण तो अहंकाराच्या मार्गाने आहे. अनाहत चक्रामध्ये रिलेशनशिपच्या मार्गाने प्रेमाचा शोध आहे. विशुद्धी चक्रामध्ये सत्याचा शोध आहे, ज्ञानाच्या मार्गाने. आज्ञा चक्रामध्ये शिष्याचा शोध आहे, ज्ञानदानाच्या मार्गाने. सहस्त्रार चक्रामध्ये शोध पूर्ण होतो आणि मिलनाचा अनुभव येतो.